भारताची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक लागतो. जागतिक लोकसंख्येमध्ये भारतीय लोकसंख्येचं प्रमाण जवळपास 18% एवढं आहे. ज्या प्रमाणात भारताची लोकसंख्या वाढते त्याच प्रमाणामध्ये रोजगार मागणाऱ्यांची संख्यासुद्धा त्या तुलनेत वाढत असताना दिसते. भारतामध्ये एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 65% जास्त लोकसंख्या तरुण गटामध्ये आहे आणि म्हणून तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे याच दृष्टिकोनातून शासनानं वेगवेगळ्या योजना भारतामध्ये राबवणं अपेक्षित आहे. जागतिक जे काही संशोधन होतं त्या संशोधनामध्ये भारताचा वाटा किती आहे हे जर आपण बघितलं तर जगामध्ये जवळपास 35 लाखापेक्षा जास्त दरवर्षी शोधनिबंध प्रकाशित होतात. हे शोधनिबंध प्रामुख्याने औषधी, अभियांत्रिकी, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील असतात. त्यामध्ये कला शाखा किंवा इतर शाखेमध्ये फार कमी शोधनिबंध प्रकाशित होतात. म्हणून सर्वात जास्त शोधनिबंध प्रकाशित चीन हा देश करतो आणि चीनचे एकूण शोधनिबंध प्रकाशनामध्ये 27% पेक्षा जास्त वाटा आहे. त्या खालोखाल आर्थिक महासत्ताक असणारा देश हा जवळपास 16% जास्त शोधनिबंध प्रकाशित करतो आणि भारतासारखा देश हा फक्त 7% शोधनिबंध प्रकाशित करतो. यावरून असं लक्षात येतं की भारताला शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात तरतूद करण्याची गरज आज घडीला निर्माण झालेली आहे.